भांडे घेऊन चालली कुठे काय तू? मला ना खूप वस्तू घ्यायचे, खूप दिवसांपासून हे खूपच साचलेले हे ॲल्युमिनियमचं आहे माझ्याकडे सगळं. तर म्हटलं सगळं छान स्टीलचे कुकर, स्टीलचे इडलीचं भांडं, पितळाचे पातेले, तर असं मला खूप सारे भांडे घ्यायचे म्हणून मी चालले खरेदीला ही सगळी मोड घेऊन. चांगलंय. कधी येशील? माहित नाही बरं, आता मी खूप फिरणार आहे आणि आत्या आलेले आहेत तिथे. ठीक आहे. मावत नाही, आता गोणीत घेऊन जाते मी सगळं, गोणी मोठी. कुकर आता मी गोणीत भरते, गोणीत. भांडे मोडायला चालले, पण माझी लिस्ट एवढी आहे. मला खूप असे छान छान भांडे घ्यायचे, त्याची सगळ्यांची मी लिस्ट केलेली आहे. खूप दिवसांपासून भांडे घ्यायला जायचं होतं आणि माझ्याकडे खूप ॲल्युमिनियमचे भांडे होते. मग ती सगळी मोड घेतली, ती गाडीत टाकली. म्हटलं ते भांडे देऊन आपण मस्त स्टीलचे भांडे घेऊ. चला आता आम्ही चाललेलो आहोत आणि आता मला मिस्टर सोडताय भांड्यांच्या दुकानापाशी. तिथे माझ्या सासूबाई आलेल्या आहेत, तर मी दाखवते तुम्हाला. मी आलेलो आहोत आता पंचवटी कारंजावर आणि इथं खूप सारे भांड्यांचे दुकान आहे. गर्दी बघा, सकाळी सकाळी पण एवढी गर्दी आहे. सासूबाई कुठं थांबलेत काय माहिती. सासू सासरे आलेले, सासूबाई इथे येऊन थांबलेल्या होत्या आणि आम्ही आत्ता आलेलो होतो. त्यांनी पण भांड्यांची घ्यायला मदत केलेली आहे मला. आणि आता आम्ही आलेलो आहे इथं पंचवटी कारंजावर एका भांड्यांच्या दुकानात. प्रसिद्ध असं पारसचं भांड्यांचं दुकान आहे. आम्ही आता आलेलो आहोत इथे भांड्यांच्या दुकानात. कुकर घ्यायची, कुकरचंच सेक्शन आहे. हा स्टीलचा कुकर आणि हे दोन भांडे, पितळाचे कुकर आणि पितळाचे भांडे. इथे सगळं पितळाच्या कढया. इडलीचं भांडं घ्यायचं होतं, पण हे खूपच असं मोठं आहे नाही का. मग म्हटलं, पण याच्यात एक प्लस पॉईंट आहे की याच्यात हे जाळी पण आहे. किती इडल्यांचं आहे? 18 इडल्यांचं भांडं, स्टीलचंच आणि हे भांडं. आणि हे माझं जुनं कसं झालंय ते 20 वर्षापूर्वीच आहे. त्यानंतर मला स्टीलचा चॉपिंग पॅड पण घ्यायचा होता. मग मी साईज बघितली, कारण ना आता प्लॅस्टिकचा लाकडाचा घेतला तर म्हणा पोटात जातं हे ते. आणि माझ्याकडे 2-3 प्लॅस्टिकचे चॉपिंग पॅड आहेत, पण आता ते नाही वापरायचे. मी आता हेच वापरणार आहे. तर खूप छान असा मला इथे चॉपिंग पॅड भेटलेला आहे. किंमत थोडी जास्त आहे पण छान आहे. लॉंग टाईम मला हा चॉपिंग पॅड जाईल आणि खूप सुंदर आहे. आणलेले सगळे भांडे आता मोडायचे. काय भाव आहे काय माहिती. आता वजन चालू आहे इथं. 150 रुपये किलो आहे. 150 रुपये किलो एवढं. विचारून बघ करून सांगते. जुने भांडे दिले तर त्याचे फक्त 150 रुपये किलो वजन होतं. आणि इथे माझे भांडे घेऊन झाले तर इथे बघा वरती खूप छान छान डिझायनर भांडे होते. असे डिझाईनचे डबे होते, एकदम एस्थेटिक पीस होते. आणि इथे ना तांब्याचे असे जग होते, जे की आता लोक पाणी पिण्यासाठी वापरतात. आणि सगळी मोडली, तिचे मला 1000 रुपये आले. आणि माझं बिल झालेलं आहे 8000 काहीतरी. त्यातनं हे 1000 वजा केले म्हणजे 7330 रुपयाचे भांडे झालेले. तर आता आम्ही स्टीलच्या भांड्यांची खरेदी केली आणि आता आम्ही चाललेलो आहोत पितळाच्या भांड्यांची खरेदी करायला. तिकडं पूर्ण पितळाचे भांडे भेटतात, तांब्या पितळाचे. तर आता आम्ही तिकडे चाललेलो आहोत. नाशिकचा सायंतारा प्रसिद्ध, आणि इथं आलं आणि साबुदाणा वडा खाल्ला नाही असं होणारच नाही. तर चला, सायंतारा हॉटेलमध्ये आलो आणि गरमागरम वडे तळत होते. तोपर्यंत टोकन घेतलं आणि इथं वडे घेण्यासाठी उभे राहिले. तर बघा तिथं पॅटीस पण भेटतात बटाट्याचे. मग काय, आमचा नंबर आला आणि मी वडे घेतले. तर तुम्ही कधी नाशिकला आल्यावर सायंताराचे वडे खाल्लेले आहेत का? खाल्ले नसेल तर नक्की खा आणि इथे भेट द्या. खूपच छान असतात इथले वडे. इथे सगळे असे मोडीचे भांडे भेटतात आणि भांडे पण खूप छान छान आहे. नवे पण भेटतात आणि मोडीचे पण भेटतात. त्याचाच बाजार आहे. बंब बघा. तर मला ना आता ह्या दुकानात भांडे घ्यायचे. तांबे पितळांचंच दुकान आहे हे. खूप सुंदर असे गाय वासरू, हत्ती,
कढई बघतोय आम्ही आता. पितळाची एक छान कढई घ्यायची जेव्हा आपण रेसिपी करतो त्याच्यासाठी. त्यानंतर इथे एक छोटासा बंब होता आणि हे जुन्या काळातलं ते स्पीकर असायचे गाण्यांचं तसं होतं. तर खूप छान छान वेगवेगळ्या वस्तू होत्या. माझे भांडे घेऊन झाले आणि छोटे छोटे डबे होते. तर हा डबा खूप सुंदर होता दागिने ठेवण्यासाठी. खरंच सुंदर असा डब्बा होता, मला खूप आवडला. त्याचा डबा बघ किती छान आहे छोटासा. छान आहे ना, छोट्या छोट्या वाट्या. आम्ही ना तिथे एक मसाल्याचा डब्बा पण बघत होतो. तर खूप छोटे मोठे डब्बे बघितले, पण मी काही तो डब्बा घेतला नाही. म्हटलं नंतर बघू. नंतर भांड्यांवर सगळे नावं पण टाकून घेतले लगेच. हे असे 3 पातेले आणि एक कढई घेतलेली आहे. दादांच्या दुकानात सगळ्या वस्तू भेटतात. जर कोणाला पितळाचे भांडे नाशिकमध्ये असेल आणि घ्यायचं असेल तर नक्की भेट द्या. काय ना, नंदिनी स्टील म्हणून. फ्रूट मार्केट सायंतारा वाड्याच्या या बाजूलाच आहे. संपूर्ण तांबे पितळाची भांडी योग्य दरात आणि अँटिक भांडी पण आमच्याकडे जुन्यातली भरपूर प्रमाणात भेटतात. आणि त्यांच्याकडे जुने पण भांडे आणि नवीन पण, आणि खूप छान. त्यांनी मला किंमत पण कमी करून दिलेली आहे. तर नक्की भेट द्या नंदिनी स्टीलला. धन्यवाद. बाय बाय. सगळा बाजार घेतला आणि आता आम्ही घरी चाललेलो आहोत. परत आमचे साहेब घ्यायला आलेले आहेत आणि आत्या मामा होते ते गेलेले आहेत आता परत त्यांच्या घरी. तर चला, मी काय काय सामान आणलं ते तुम्हाला घरी जाऊन दाखवते. एवढी गोणी भरून मी भांडी आणलेले आणि हे पितळाचे पातेले तर मी तुम्हाला तिथं दाखवले. पण आता मी काय काय घेतलं नाही हे मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. कारण मला आत्ता जायचं आहे 16 सोमवारच्या उद्यापनाला ओमच्या मित्राच्या घरी. त्याच्या आईने 16 सोमवार झालेला आहे आणि त्यांचं आहे 5वं वर्ष. तर तिथे ना मला म्हणजे आम्हाला जोडीने जेवायला आमंत्रण आहे. तर मी ते तुम्हाला दाखवणार आहे. तर भांडे मात्र आपण उद्या बघू.